सोलापूर शहरातील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदन देण्यात आलं। सोलापूर शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना लेखी निवेदन देण्यात आलं। शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेऊन पाण्याच्या टंचाईसह विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीनं कार्यवाही करण्याची मागणी केली। शहरातील जलपुरवठा करणाऱ्या टाक्यांमध्ये पुरेशी क्षमता असूनही अनेक भागांमध्ये अद्याप ही पाणी पोहोचत नसल्याची तक्रार निवेदनात नमूद करण्यात आली। टाक्यांमध्ये पाणी भरलं जात नसल्यामुळं झाडीझुडपं आणि डासांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असल्याचंही निदर्शनास आणण्यात आलं। तसंच डिझेल लाईन सफाई, चेंबरचं झाकण, वॉटर लाईन दुरुस्ती यासारखी अनेक कामं रखडल्यानं नागरिक हैराण झाले आहेत। या समस्यांबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाराजी व्यक्त करत तातडीनं योग्य ती कार्यवाही होऊन संबंधित विभागानं नागरिकांना माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली। या शिष्टमंडळात अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता। त्यामध्ये माजी अध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर नलिनी चंदेले, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, दादाराव रोटे, सूर्यकांत शेरखाने, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, प्रदेश सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग प्रवीण वाडे, शहर उपाध्यक्ष व्ही.डी. गायकवाड, महिला शहर अध्यक्षा सुनीता रोटे, महिला प्रदेश सरचिटणीस मनीषा माने, गौरा कोरे, युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण, युवक कार्याध्यक्ष राम पवार, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष जावेद शिकलगार, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राकेश सोनी, ओबीसी सेल अध्यक्ष बिरप्पा बंडगर, शहर सरचिटणीस रामप्रसाद छागालोलू, रविकांत चौगुले, हबीब मसूद, अल्लू मणियार, आर.डी. शिवशरण आणि सोशल मीडिया शहर अध्यक्ष शक्ती कटकधोंड यांचा समावेश होता। निवेदनाद्वारे नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि प्रशासनानं सजग राहावं यावर भर देण्यात आला असून त्वरित उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। शहरातल्या विविध ठिकाणच्या सगळ्या समस्याचा कार्यकर्त्यांनी, विशेष म्हणजे माझे कार्यकर्ते बिचारे सगळीकडे फिरून त्यांनी त्याच्यात इंटरेस्ट घेऊन तो काम केलं, काय अडचण आहेत ते लिहून आणलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टींचं निरसन माननीय आयुक्त उमेश साहेबांनी केलं। मला आनंद आहे की अधिकारी काळे साहेब, एकबोटे साहेबांनी आमच्या सगळे प्रश्नांचं उत्तर व्यवस्थित दिलं आणि ते काम करतो आणि त्यांनी हेही सांगितलं की पुढच्या वेळेला माझ्याकडे याच्या अगोदर खालच्या कार्यकर्त्याकडे ऑफिसकडे जाऊन तुम्ही काम करून विचारा, नाही झालं तर मी त्या दंड करतो। आता त्यांनी एका अधिकाऱ्याला दंड करून 5,000चा दंड लावला। मी त्या सांगितलं लावू नका, मग ते त्यांनी लावलेलं आहे। प्रश्न असा आहे की प्रश्न शहराची सुटली पाहिजे आणि शहराच्या मूलभूत सुविधा ह्या पुरवल्या गेल्या पाहिजेत। पाण्याचा अपव्यय होता कामा नये, टाक्याच्या बाबतीत सिक्युरिटी वगैरे हे व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही आलो होतो आणि माझ्याबरोबर सर्व माझे कार्यकर्ते हजर होते आणि सर्व कार्यकर्त्यांनी जे सर्वे केला त्याला मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना अभिनंदन करतो।